हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो फर्स्ट लेक्चर फॉर द सब्जेक्ट डिजिटल टेक्निक. डिजिटल टेक्निक या सब्जेक्टला ॲब्रिव्हिएशन कोड मीन्स शॉर्ट फॉर्म आहे DTE आणि हा सब्जेक्ट 4 ब्रांचेस साठी कॉमन आहे. ठीक आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मीन्स ENTC आणि इन्स्ट्रुमेंटेशन मीन्स IS या 4 ब्रांचेसला कॉमन असलेला हा सब्जेक्ट आहे बाळांनो. तर त्या फर्स्ट लेक्चर मध्ये ऑलरेडी या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण संपूर्ण सिलेबस एक्सप्लेन केला होता ॲज पर के स्कीम MSBT. चला तर मग पाहूया डिजिटल टेक्निक. डिजिटल टेक्निक मध्ये आपण पाहत आहोत युनिट नंबर 1 नंबर सिस्टीम. तर नंबर सिस्टीम मध्ये आजचा जो आपला टॉपिक आहे या युनिट मध्ये तो आहे नंबर सिस्टीम्स अँड टाइप्स ऑफ नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम म्हणजे नेमकं काय? नंबर सिस्टीमच्या रिलेटेड काही कन्सेप्ट आहेत, ते कन्सेप्ट नेमके कोणते आणि नंबर सिस्टीमचे वेगवेगळे टाइप्स कोणते ते आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. चला तर मग मुलांनो पाहूयात. व्हॉट इज मीन बाय नंबर सिस्टीम? अ नंबर सिस्टीम डिफाइंड ॲज अ सेट ऑफ व्हॅल्यूज युज्ड टू रिप्रेझेंट अ क्वांटिटी. जेव्हा एखादी क्वांटिटी रिप्रेझेंट करायची असते त्यावेळी आपण नंबरचा यूज करतो. ओके ना? दोन कन्सेप्ट असतात. कुठल्याही ऑब्जेक्टला जेव्हा आपण स्पेसिफाय करतो त्यावेळी दोन गोष्टी आपण पाहतो, एक क्वालिटी आणि एक क्वांटिटी. मग ज्यावेळी आपण कुठल्याही ऑब्जेक्टची क्वांटिटी स्पेसिफाय करतो त्यावेळी जे डिजिट्स आपण यूज करतो त्याला म्हणतात नंबर सिस्टीम. ओके, डिजिट्सला या ठिकाणी व्हॅल्यूज म्हटलेलं आहे. आणि व्हॅल्यू कधी कधी एकटी येते, कधी कधी ती व्हॅल्यू सेट मध्ये येते. म्हणजे दोन व्हॅल्यू एकत्र येतात आणि त्याचा एक नंबर तयार होतो. तीन व्हॅल्यू एकत्र येतात त्याचा एक नंबर तयार होतो. याला म्हणतात नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम इज नथिंग बट अ सेट ऑफ व्हॅल्यूज. थोडक्यात यामध्ये व्हॅल्यूचा सेट असतो विच रिप्रेझेंट्स द क्वांटिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. कुठल्याही ऑब्जेक्टची क्वांटिटी रिप्रेझेंट करतो त्यावेळी व्हॅल्यूचा जो आपण सेट यूज करतो त्याला म्हणतात नंबर सिस्टीम. कळालं? ओके, पुढे वी टॉक अबाउट द नंबर ऑफ पीपल अटेंडिंग क्लास. ज्यावेळी फॉर एक्झाम्पल जर बोलायचं झालं तर क्लास अटेंड करणारे नंबर ऑफ स्टुडंट्स किंवा पीपल. ठीक आहे, एका क्लासमध्ये एकूण किती विद्यार्थी बसलेले आहेत हे जर मला तुम्हाला त्या स्टुडंटची क्वांटिटी मला जर एक्सप्लेन करायची आहे, रिप्रेझेंट करायची आहे तर मला काय करावं लागेल? नंबर सिस्टीम यूज करावी लागेल. समजा आता या क्लासरूम मध्ये 25 स्टुडंट्स बसलेले आहेत तर 2 आणि 5 ह्या झाल्या व्हॅल्यूज. 25 हा झाला सेट ऑफ व्हॅल्यू आणि त्या सेट ऑफ व्हॅल्यूला म्हणतात नंबर सिस्टीम. मग त्या 25 ने काय रिप्रेझेंट केलं तर क्लासरूम मध्ये बसलेले नंबर ऑफ स्टुडंट्स रिप्रेझेंट केले विथ द हेल्प ऑफ नंबर 25. गॉट इट? पुढे दुसरा एक्झाम्पल, द नंबर ऑफ मॉड्यूल्स टेकन पर स्टुडंट्स. एका स्टुडंटने कव्हर केलेले मॉड्यूल्स. मॉड्यूल्स म्हणजे पॉइंट्स, की त्याने एकूण किती मॉड्यूल्स कव्हर केले ते त्यासाठी सुद्धा आपण काय यूज करतो? नंबर सिस्टीम यूज करतो. अँड ऑल्सो यूज द नंबर टू रिप्रेझेंट द ग्रेड्स ऑब्टेन्ड बाय द स्टुडंट्स इन अ टेस्ट. आता स्टुडंट टेस्ट देतात, एक्झाम देतात, त्यावेळी त्याचे जे ग्रेड्स आहेत ते ग्रेड्स रिप्रेझेंट करण्यासाठी सुद्धा नंबर सिस्टीम लागते. मग क्लासरूम मध्ये किती स्टुडंट बसले इथपासून तर टेस्ट मध्ये एकूण किती ग्रेड पडले ते शो करण्याकरता, ते रिप्रेझेंट करण्याकरता आपण सेट ऑफ व्हॅल्यू यूज करतो. त्या सेट ऑफ व्हॅल्यूला म्हणतात नंबर सिस्टीम. गॉट इट? चला एक्झाम्पल सहित तुम्हाला नंबर सिस्टीम मी सांगितलं. नंबर सिस्टीम म्हणजे सेट ऑफ व्हॅल्यू आहे विच रिप्रेझेंट्स द क्वांटिटी ऑफ एन आयटम. कुठल्याही आयटमची क्वांटिटी रिप्रेझेंट करतो विथ द हेल्प ऑफ सेट ऑफ व्हॅल्यूज, त्याला म्हणतात नंबर सिस्टीम. कळालं? पुढे द स्टडी ऑफ नंबर सिस्टीम इज नॉट जस्ट लिमिटेड टू कम्प्युटर्स. मग आता कम्प्युटर इंजिनिअरिंगला सब्जेक्ट आहे कारण नंबर सिस्टीमचा यूज त्यांना जास्त होतो. पण लक्षात ठेवा फक्त कम्प्युटर पुरतं नंबर सिस्टीम हे लिमिटेड नाही. त्यामुळेच कदाचित हा सब्जेक्ट ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन या ब्रांचेसला सुद्धा हा सब्जेक्ट कॉमन आहे. कारण का? कारण नंबर सिस्टीम फक्त कम्प्युटर पुरतं लिमिटेड नाही. ओके, वी अप्लाय. मग आपण कुठे यूज करू शकतो बरं हे नंबर्स? We can apply the numbers every day and knowing how numbers work will give us an insight into how computers manipulates and stores numbers.
आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप सारे नंबर्स यूज करतो, म्हणजे आपण नंबर सिस्टीमच यूज करतो. म्हणून आपल्या रोजच्या जीवनामध्ये नंबर्स हे वेगवेगळ्या कारणाकरता लागतात. कुठलीही गोष्ट रिप्रेझेंट करायची झाली, कुठल्याही ऑब्जेक्टची क्वांटिटी, कुठल्या आयटमची क्वांटिटी रिप्रेझेंट करायची झाली तर नंबरचा यूज होतोच. इन आवर डे टू डे लाईफ वी यूज मोस्ट ऑफ ऑल टाइम व्हेरियस नंबर सिस्टीम. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी रिप्रेझेंट करण्याकरता आपण नंबर ऑफ सिस्टीम खूप जास्त वेळा यूज करतो. म्हणून नंबर सिस्टीम गरजेची आहे. आता या स्लाइडवर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, नंबर सिस्टीमची डेफिनेशन लक्षात ठेवायची आणि एक्झाम्पल 2 कुठले तरी लक्षात ठेवायचे. जेव्हा पेपरला येतं व्हॉट इज नंबर सिस्टीम, जे की 5 ते 6 वेळा ही डेफिनेशन एक्झामला आलेली आहे. मग व्हॉट इज नंबर सिस्टीम? नंबर सिस्टीम इज नथिंग बट अ सेट ऑफ व्हॅल्यूज which represents an quantity of an item is called as number system. आणि एक्झाम्पल काय सांगाल, द स्टुडंट्स अटेंडिंग लेक्चर किंवा स्टुडंट्स अटेंडिंग और सिटिंग इन अ क्लासरूम. ठीक आहे. दुसरं काय एक्झाम्पल सांगणार, द ग्रेड्स रिप्रेझेंटेशन ऑब्टेन्ड बाय द स्टुडंट इन अ टेस्ट. टेस्ट मध्ये स्टुडंटने ऑब्टेन केलेले जे ग्रेड्स आहेत त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी सुद्धा नंबर सिस्टीम लागते. म्हणून माझ्या दृष्टीने पहिले 2 सेंटेन्स महत्वाचे, याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ थांबवून तुम्ही हे लिहून घ्या बाळांनो. बाळांनो तुम्हाला याची प्रेझेंटेशनची जी फाईल आहे ती सुद्धा शेअर केली जाईल. ओके, चला नंबर सिस्टीम आणि एक्झाम्पल कळाले. आता नेक्स्ट टॉपिक. आता नंबर सिस्टीम मला कळालं, नंबर सिस्टीम इतकी इम्पॉर्टंट आहे. मग जर नंबर सिस्टीम इतकीच इम्पॉर्टंट आहे तर नंबर सिस्टीम शिकायला हवी. आणि जर नंबर सिस्टीम आपण शिकतोय तर काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट शिकून घेणं गरजेचं आहे. त्यातलाच पहिला एक कन्सेप्ट आहे रॅडिक्स और बेस. याला आपण रॅडिक्सही म्हणतो आणि बेसही म्हणतो. चला तर मग मुलांनो, रॅडिक्स आणि बेस म्हणजे नेमकं काय पाहूया. द नंबर ऑफ अ व्हॅल्यूज दॅट डिजिट और वन कॅरेक्टर कॅन हॅव इज इक्वल टू द बेस ऑफ द सिस्टीम. लक्षात ठेवा, जेव्हा मी सेट ऑफ व्हॅल्यूज एकत्र करतो तेव्हा तयार होतो एक नंबर. काय तयार होतो? नंबर. आणि त्या नंबर मध्ये जे डिजिट्स आहेत त्या डिजिटला एक स्पेसिफिक व्हॅल्यू आहे आणि ती जी व्हॅल्यू आहे ना त्या डिजिटकडे, ती व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो एका नंबरने. आणि तो नंबर कुठं असतो? त्या नंबर सिस्टीमच्या बेसला. म्हणूनच त्या नंबर सिस्टीमच्या त्या डिजिटला म्हणतात बेस किंवा रॅडिक्स. आता डेफिनेशन तर मी सांगितली, थेरॉटिकली सांगितली. आता थोडंसं जरा प्रॅक्टिकली पाहूया. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रॅडिक्स ऑफ द सिस्टीम और बेस ऑफ द सिस्टीम. सी हियर. फॉर एक्झाम्पल, फॉर अ डेसिमल सिस्टीम द बेस इज 10. डेसिमल सिस्टीम मध्ये जर तुम्ही एखादा नंबर रिप्रेझेंट करताय तर बेसला काय असतो? 10. मग 10 काय आहे? 10 इज द रॅडिक्स ऑफ दॅट नंबर सिस्टीम. मग डेसिमल नंबर सिस्टीमचा रॅडिक्स झाला 10. पुढे अजून एक्झाम्पल दिलं, बिकॉज एव्हरी डिजिट हॅव 10 डिस्टिंक्ट व्हॅल्यूज. कारण डेसिमल सिस्टीम मध्ये टोटल 10 वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपण यूज करतो. सांगा बरं, डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये कोणकोणते वेगवेगळे 10 डिजिट्स आपण यूज करतो? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या 10 वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपण डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये यूज करतो. म्हणून त्याला काय म्हणतात? त्याचा रॅडिक्स काय झाला? 10. चला एक्झाम्पल पाहूया जरा. सी हियर. इथे एक्झाम्पल आहे पहा, इकडे पहा. तुमच्या समोर एक नंबर दिसतोय. काय बरं तो नंबर? 1125 असा हा डिजिट आहे आपला. नंबर सिस्टीमचा एक नंबर आहे. आता या नंबरच्या बेसला काय लिहिलंय बघा बरं खाली. बेस मीन्स थोडस खाली काय लिहिलंय? 10. मग हा बेसला लिहिलाय म्हणून याला बेस म्हणतात, किंवा याला दुसरं पण नाव आहे रॅडिक्स ऑफ द नंबर सिस्टीम. हा नंबर सिस्टीमचा बेस आहे किंवा नंबर सिस्टीमचा रॅडिक्स आहे. बरं, हा जो 10 हा रॅडिक्स आहे, हा कुठल्या नंबर सिस्टीमला वापरतात? तर डेसिमल नंबर सिस्टीमला वापरतात. डेसिमल नंबर सिस्टीमला 10 हाच रॅडिक्स का वापरतात? कारण डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये टोटल 10 डिजिट्स आपण यूज करतो. कोणते 10 डिजिट वापरतो? 0 to 9. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे 10 डिजिट म्हणजे 10 व्हॅल्यूज वापरतो. म्हणून रॅडिक्स किती झाला डेसिमल नंबर सिस्टीमचा? 10. गॉट इट? मग तुम्ही म्हटले सर ह्या पोझिशनला 1 ची व्हॅल्यू आणि ह्या पोझिशनला 1 ची व्हॅल्यू वेगवेगळी का? हो. जर
पोझिशन चेंज झाली तर त्याच्या पोझिशनल वेटेज सुद्धा बदलतं, कारण ह्या 1 ची पोझिशन वेगळी आहे, ह्या 1 ची पोझिशन वेगळी आहे. म्हणूनच पोझिशन बदललं की पोझिशनल वेटेज सुद्धा बदलतं. कळालं मग रॅडिक्स म्हणजे काय? ओके, तरी पण अजून एकदा प्रॅक्टिकली समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. सी हियर फॉर एक्झाम्पल नंबर आहे 2, 3, 0 आणि 1. दिस इज अ नंबर इन अ डेसिमल नंबर सिस्टीम. फॉर एक्झाम्पल डेसिमल नंबर सिस्टीमचा हा एक नंबर आहे. मग मी काय करेल, मला हे समोरच्याला सांगायचंय की हा डेसिमल नंबर सिस्टीम मधला नंबर आहे. मग मी कसं सांगणार, तर मी खाली बेसला लिहिल 10, लिहिलं 10. मग आता या बेसकडे पाहून तुम्हाला कळेल की हा नंबर डेसिमल नंबर सिस्टीमचा एक नंबर आहे. बेसकडे पाहून कळतं. याला तुम्ही बेसही म्हणू शकता किंवा याला तुम्ही रॅडिक्सही म्हणू शकता. मग डेसिमल नंबर साठी 10 हा रॅडिक्स वापरतात, यालाच आपण बेस ऑफ द नंबर सिस्टीम असंही म्हणतो. मग तुम्ही म्हणले सर डेसिमलला 10च का वापरतात, 9 का नाही? मग त्याचं कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. कारण किती डिजिट्स असतात डेसिमल मध्ये? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती व्हॅल्यू झाल्या पहा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे टोटल 10 डिजिट्स आपण वापरतो व्हाईल एक्सप्रेसिंग नंबर इन अ डेसिमल नंबर सिस्टीम. म्हणून डेसिमल नंबर सिस्टीमचा बेस काय आहे? 10. कळालं का बेस आणि रॅडिक्सचं इम्पॉर्टन्स? लक्षात आलं? आता थोडस एक वेगळीकडे जाऊया. आता हे डेसिमल नंबर सिस्टीमचा एक्झाम्पल पाहिलं आपण. आता आपण पाहू बायनरी नंबर सिस्टीमचा एक्झाम्पल. 1011 हा एक बायनरी नंबर आहे. आता बायनरी नंबर काय असतं ते पुढे जाऊन पाहणार आहे, पण थोड्या वेळाकरता बेस समजून घेण्याकरता हा बायनरी नंबर आहे हे ध्यानात घ्या. आता या बायनरी नंबरला मी बेसला लिहिलं 2. हा काय झाला या नंबरचा बेस किंवा रॅडिक्स. बरं, याला या बायनरी नंबर सिस्टीमला बेस किंवा रॅडिक्स 2च का वापरला बरं? कारण याच्यामध्ये जे डिजिट्स वापरले जातात ते आहेत फक्त 2, 0 आणि 1. मग 2च डिजिट्स बायनरी नंबर सिस्टीम मध्ये वापरतात, म्हणून बायनरी नंबरच्या बेसला आपण लिहितो 2. मग बायनरी नंबर सिस्टीमचा रॅडिक्स झाला 2, डेसिमल नंबर सिस्टीमचा रॅडिक्स झाला 10. कळालं रॅडिक्स आणि बेस काय? कोणाला काय डाऊट असेल तर विचारून घ्या. हे एक्झाम्पल आहे बाळांनो बायनरी नंबर सिस्टीमचं फॉर द रॅडिक्स ऑर बेस. याला बेसही म्हणू शकता, रॅडिक्सही म्हणू शकता. ठीक आहे, हेही तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर बाळांनो हे जे एक्झाम्पल दिलं हे एक्झाम्पल आहे डेसिमल नंबर सिस्टीमचं. हेही तुम्ही लिहून घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल किंवा मग लिहिलं तरी चालेल. ओके, यानंतर बाळांनो आता हे तर लक्षात आलं की हे वेगवेगळे डिजिट्स आहेत, पोझिशन नुसार वेटेज चेंज होतंय आणि ते बेसला जो लिहिला तो रॅडिक्स म्हणजे बेस आहे त्या नंबर सिस्टीमचा. गॉट इट? आता रॅडिक्स तुमच्या लक्षात आलेले. पहिला कन्सेप्ट कळाला रॅडिक्स. मग डेसिमल नंबर कुठल्याही नंबर सिस्टीमला काय असतो? रॅडिक्स असतो, बेस असतो. चला पुढचा कन्सेप्ट. द लार्जेस्ट व्हॅल्यू ऑफ द डिजिट इज ऑलवेज 1 लेस दॅन द बेस. बरं, एखाद्या नंबर सिस्टीम मध्ये जी लार्जेस्ट व्हॅल्यू असते ती कोणती हे जर ओळखायचं असेल तर बेस मधून फक्त 1 कमी करायचा. फॉर एक्झाम्पल ह्या सेंटेन्सचं मिनिंग सांगतोय, जरा इकडे लक्ष द्या. आता मला सांगा डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये बेस काय होता बरं? डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये बेस होता 10. आता या डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती वापरतात मला हे शोधून काढायचंय. मग काय करायचं बाळांनो, जो बेस आहे ना 10 त्याच्यातून ऑलवेज 1 लेस करायचा. 1 लेस करायचा म्हणजे सबट्रॅक्ट करायचा. मग लार्जेस्ट व्हॅल्यू काय झाली रे डेसिमल नंबर सिस्टीमची? 9. मग बघा बरं लार्जेस्ट व्हॅल्यू 9 आहे का डेसिमलची? 9. गॉट इट? म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही नंबर सिस्टीमची लार्जेस्ट व्हॅल्यू फाइंड आउट करता तेव्हा तुम्हाला त्या नंबर सिस्टीमचा जो बेस आहे त्यातून 1 सबट्रॅक्ट करायचा आहे. तेव्हा तुम्हाला त्या नंबर सिस्टीमची लार्जेस्ट व्हॅल्यू मिळते. मग डेसिमल नंबर सिस्टीमची लार्जेस्ट व्हॅल्यू काय आहे? 9. सिमिलरली इकडे पहा
बायनरी नंबर सिस्टीम आहे, बायनरी नंबर सिस्टीम मध्ये किती डिजिट्स आहेत? 2 डिजिट्स आहेत. यातली लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती? मग जर तुम्हाला बायनरी नंबर सिस्टीमची लार्जेस्ट व्हॅल्यू हवी आहे तर फक्त बेस मधून 1 सबट्रॅक्ट करायचा. बेस आहे 2, 1 सबट्रॅक्ट केला, लार्जेस्ट व्हॅल्यू काय झाली? 1 आली की नाही? लार्जेस्ट व्हॅल्यू 1. सिंपल आहे, लक्षात आलं? सेकंड रूल. थर्ड पॉइंट तुम्ही हे समजून घ्या फक्त बाळांनो. चला सेकंड तर लक्षात आलं. या ठिकाणी मी एक्झाम्पल लिहिलेलं आहे ऑलरेडी. लार्जेस्ट डिजिट इन द डेसिमल नंबर सिस्टीम इज 9. डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये जी लार्जेस्ट व्हॅल्यू आहे ती 9 आहे. कशी फाइंड आउट केली? 1 लेस दॅन 10. 10 मधून 1 सबट्रॅक्ट केला, लार्जेस्ट व्हॅल्यू आली 9. काय डाऊट आहे या रूल मध्ये? नेक्स्ट रूल, नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म. द पोझिशन ऑफ एव्हरी डिजिट रिप्रेझेंट्स अ डिफरंट मल्टिपल ऑफ बेस. बर प्रत्येक डिजिटची जी पोझिशन आहे त्या पोझिशन नुसार त्या बेसचा मल्टिपल त्या ठिकाणी काय केला जातो? रिप्रेझेंट केला जातो. मल्टिपल म्हणजे नंबर मल्टिप्लाइड बाय 10. ठीक आहे, ते तर पाहूया. द नंबर्स हॅव पोझिशनल इम्पॉर्टन्स. प्रत्येक डिजिटला त्याचा पोझिशनल इम्पॉर्टन्स आहे. पोझिशन बदलली त्या डिजिटचं इम्पॉर्टन्स बदलतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक डेसिमल नंबर कन्सिडर करा 349.25 विथ बेस 10. चला इकडे लक्ष द्या, पोझिशनल वेटेज सांगतो तुम्हाला. आता एक नंबर आहे 349.25 आणि मी इथं लिहिलं बेसला 10. सांगा बरं कोणत्या नंबर सिस्टीमचा नंबर आहे? डेसिमल नंबर सिस्टीमचा नंबर आहे, कारण बेसला लिहिलाय 10. आता पोझिशनल वेटेज पहा. हा जो पॉइंट आहे ना याला आपण डेसिमल पॉइंट म्हणतो. जर बायनरी नंबर सिस्टीम मध्ये नंबर असता तर मी याला बायनरी पॉइंट म्हणालो असतो. कळतंय का मी काय बोलतोय? मग बरोबर इथून इकडे यायचं. याचं पोझिशनल वेटेज डेसिमल नंबर सिस्टीम आहे म्हणून 10च्या मल्टिपल मध्ये येणार. 10च्या मल्टिपल मध्ये मग याचं पोझिशनल वेटेज आहे. इकडून इकडे जाताना फ्रॉम 0 स्टार्ट करायचं, 10⁻�0. इकडे आल्यावर 1 ने पॉवर इन्क्रीज करायचा. याचं पोझिशनल वेटेज 10⁻1. याचं पोझिशनल वेटेज 10⁻2. कळालं? पॉइंट पासून लेफ्ट हँड साइडला वेटेज इन्क्रीज होत जात आणि राईट हँड साइडला कमी होत जातं. मग 10⁻0च्या पुढे कोण आहे? -1. याचा पोझिशनल वेटेज म्हणजे पोझिशनल वेटेज तो जो बेस आहे ना त्याच्या मल्टिपल मध्ये येतो. ओके, आलं का? 10चा सगळे 10चे पॉवर आहे का? कारण डेसिमल नंबर सिस्टीमचा नंबर आहे. आता बायनरी पाहू. सी हियर मी फक्त एक्झाम्पल सांगतोय, सो डोंट वरी. 10111 हा आता इथं लिहिलं 2 म्हणजे मला सांगा आता बेसला 2 आहे याचा अर्थ हा कुठल्या नंबर सिस्टीमचा नंबर आहे? बायनरी नंबर सिस्टीमचा नंबर आहे, कारण बेसला 2 आहे. ओके ना? जर इथं बेसला 2 आहे, आता इथं पॉइंट नाहीये, मग इकडून सुरुवात करायची. हे 2 चा कितवा पॉवर आहे? 0. हे 2 चा कितवा पॉवर आहे? 1. 2 चाच पॉवर का? कारण या नंबर सिस्टीमचा बेस 2 आहे. मग 2 चा पॉवर 2, मग हे 2 चा पॉवर 3, मग हे 2 चा पॉवर 4. हे काय झालं? पोझिशनल वेटेज ऑफ दॅट नंबर सिस्टीम. त्या नंबर सिस्टीमचं जे पोझिशनल वेटेज आहे ते हे. गॉट इट? जर ऑक्टल नंबर सिस्टीम असेल तर सी हियर 764 हे ऑक्टल नंबर सिस्टीम आहे. कोणती नंबर सिस्टीम आहे? ऑक्टल नंबर सिस्टीम. आता ऑक्टल आहे म्हणजे 8⁻0, हे 8⁻1 ऑक्टल आहे म्हणून 8 आणि त्याच्या पोझिशन नुसार वेटेज आहे 8⁻0, 8⁻1, 8⁻2. याला म्हणतात पोझिशनल वेटेज. मग लक्षात ठेवा कुठल्याही डिजिटचं पोझिशनल वेटेज हे पोझिशन नुसार बदलतं. तिसरा रूल. गॉट इट? चला कळालं असेल बाळांनो. आता मी परत इकडे येतो आपल्याकडे. याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे समजून घेता येईल बाळांनो. हे तुम्हाला सर्व नोटबुक मध्ये लिहायचंय बरं. झाला असेल मुलांनो. आता इकडे बघा. आता नंबर सिस्टीम म्हणजे काय कळालं? रॅडिक्स म्हणजे काय कळालं? ठीक आहे ना? लार्जेस्ट व्हॅल्यू कळाली बेस -1 करून. त्यानंतर पोझिशनल वेटेजही कळालं. आता आपल्याला पाहिजे टाइप्स ऑफ नंबर सिस्टीम. देयर आर 4 टाइप्स ऑफ नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीमचे 4 टाइप्स पडतात. देयर आर 4 टाइप्स ऑफ नंबर सिस्टीम. कोणते कोणते टाइप्स आहेत?
डेसिमल नंबर सिस्टीम, मग बायनरी नंबर सिस्टीम, मग ऑक्टल नंबर सिस्टीम, मग हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. टोटल नंबर सिस्टीमचे 4 टाइप्स आहेत. डेसिमल नंबर सिस्टीम, बायनरी नंबर सिस्टीम, ऑक्टल नंबर सिस्टीम, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. कळाले 4 टाइप कोणते? पुढे जेव्हा मी डेसिमल नंबर सिस्टीम म्हणतो तेव्हा त्याचा बेस किंवा रॅडिक्स काय झाला? 10. याचा अर्थ या नंबर सिस्टीम मध्ये 10 डिजिट्स वापरले जातात, 10 डिजिट्स यूज केले जातात फ्रॉम 0 to 9. पुढे जेव्हा मी बायनरी नंबर सिस्टीम म्हणतो तेव्हा त्याचा बेस काय असतो? 2 म्हणजे रॅडिक्स 2. ओके, म्हणजे याच्यामध्ये किती डिजिट्स वापरले जातात? 2 डिजिट्स वापरले जातात. कोणते? 0 आणि 1. पुढे या ठिकाणी पहा, ऑक्टल नंबर सिस्टीम. काय आहे ऑक्टल नंबर सिस्टीम? ऑक्टल नंबर सिस्टीम आहे म्हणजे त्याचा बेस काय झाला? 8, म्हणजे रॅडिक्स झाला 8. रॅडिक्स जर 8 आहे तर किती डिजिट्स यूज केले जातात या नंबर सिस्टीम मध्ये? 8 डिजिट्स यूज केले जातात फ्रॉम 0 to 7. 7 कसं काढलं मी? 8 - 1, 0 to 7. पुढे हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम जर असेल तर त्याचा बेस काय असेल? 16. हेक्सा मीन्स 6 आणि डेसिमल मीन्स 10. 6 + 10 16. मग बेस झाला 16. मग बेस जर 16 आहे, बेस जर 16 आहे बाळांनो, तर याच्यात काय डिजिट्स? टोटल 16 - 1 टोटल 15 डिजिट्स वापरले जातात. 0 to 9 वापरतात आणि नंतर ABCDEF वापरतात, म्हणजे A to F. कळालं? म्हणजे याच्यात 15 डिजिट्स वापरले जातात. बेस कळाला का रिस्पेक्टिव्ह? बेस फार महत्वाचा असतो बरं बाळांनो. मग डेसिमलला बेस काय? 10, बायनरीला 2, ऑक्टलला 8, हेक्साडेसिमलला 16. कळाले 4? स्क्रीनशॉट घ्या बाळांनो याचा. आता कोणत्याला काय बेस येते तसं मी सांगितलं होतं, तरी पण या ठिकाणी पुन्हा एकदा सांगितलंय. बायनरीचा बेस 2 आहे, ऑक्टलचा बेस 8 आहे, डेसिमल नंबर सिस्टीमचा बेस हा 10 आहे. डिओडेसिमल हा आपल्याला सिलेबसला नाही. डिओ मीन्स 2, डेसिमल मीन्स 10. मग डिओडेसिमलचा बेस काय झाला? 12. हेक्साडेसिमलचा बेस काय झाला? 16. कोणत्या नंबर सिस्टीमचा बेस काय यावर खूप साऱ्या गोष्टी अवलंबून आहे, म्हणून बेस माहितच हवा. आणि तो कन्सेप्टही मी तुम्हाला सांगितला. याचा स्क्रीनशॉट घ्या मुलांना. चला घेतला असेल. आता नेक्स्ट लेक्चरला बाळांनो आपण पाहूयात वेगवेगळ्या नंबर सिस्टीम. डेसिमल नंबर सिस्टीम पाहूयात, ऑक्टल पाहूयात, हेक्साडेसिमल पाहूयात. सर्व नंबर सिस्टीम आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ओके स्टुडंट्स, तर आज थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.